राज्यभरातील नमोच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खूप सारे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नसेल, KYC केलेलं नसेल, त्यामुळे हप्त्याला उशीरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सरकारने DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, अखेर नमोचा 8वा हप्ता जमा. बघा तुम्ही जे 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता तो 8वा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आजपासून सोडली गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे. बघा यामध्ये बघा 19 नोव्हेंबर रोजी PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता, परंतु आता नमोचा हप्ता केव्हा जमा होणार असा प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. जे शेतकरी पात्र शेतकरी आहेत ज्यांची KYC आहेत, बघा KYC आहे अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती KYC असेल, बघा KYC पूर्ण असेल तर DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासंबंधीचं जिल्ह्याची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा सर्वात प्रथम जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यात राहून जर तुम्ही शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. बघा जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघा, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल. बघा यामध्ये बघा जालना जिल्ह्यातील बघा तालुक्याची यादी सुद्धा बघा. बदनापूर तालुका असेल, बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे अंबड तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो भोकरदन असेल, म्हणजे की बहुतांश तालुक्यामध्ये पूर्णपणे रक्कमेचं DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेलं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. यामध्ये बघा 2 नंबरचा जिल्हा म्हणजे की यादी बघत आहोत. बघा बीड जिल्हा. बघा बीडमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आधार, बघा आधार मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यामध्ये बघू शकता बीड असेल, गेवराई असेल, बघा जे शेतकरी बीड जिल्ह्यात राहून शेती करत आहे अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावरती DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता जमा. बघा स्वतः देवेंद्र फडणवीस बघू शकता, यांनी स्वतः रक्कम पूर्णपणे आता DBT बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश अपात्र सुद्धा शेतकरी करण्यात आलेले आहे. बघा तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. बघा यामध्ये बहुतांश शेतकरी अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. बघा जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी तर मोठा दिलासा, परंतु जे शेतकरी अपात्र आहेत त्यांना लवकरात लवकर KYC फार्मर आय डी अभाव आहे. बघा 15 लाख शेतकऱ्यांना तर नमोचा हप्ता वाटप होणार नाही. बघा नमोचा हप्ता वाटप होणार नाही, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत ज्यांनी शेती केलेली आहे, बघा या पात्र जिल्ह्यामध्ये बघा यामध्ये संभाजीनगर असेल, त्याचप्रमाणे पैठण असेल, त्याचप्रमाणे बघा फुलंब्री असेल, यामध्ये पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती DBT अंतर्गत रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सोडली गेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही.
कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे बघा. यामध्ये बघत चला तर शेतकरी मित्रांनो, गंगापूर तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा. अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती बघा, बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता अखेर नमोचा 8वा हप्ता जमा होण्यास सुद्धा सुरुवातच झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. अखेर नमोचा 8वा हप्ता जमा बघू शकता. अखेर नमोचा 8वा हप्ता या पात्र जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे बघा. यामध्ये पहिली यादी 12 जिल्ह्याची यादी करण्यात आलेली आहे. दुसरी म्हणजे की 12, तिसरी 12 अशा पूर्णपणे 3 याद्या शेतकऱ्यांचे करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसली काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र जिल्ह्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा. शेतकरी मित्रांनो, अखेर नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवातच झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता काळजी काही करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. याचप्रमाणे बघा, जर तुमची ई-केवायसी बाकी असेल बघा, ई-केवायसी बाकी असेल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार नाही. त्यामुळे अपात्र सुद्धा तुम्ही यातून होऊ शकाल. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या बघा. ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट कळत राहील, म्हणजेच की पैशाचं अपडेट तुम्हाला कळत राहील. त्यामुळे लवकरात लवकर 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावर सोडण्यात आलेला असून लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे 8वा हप्ता जमा होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या तालुका व जिल्ह्याबद्दल अपडेट नक्की घेऊन यायचा प्रयत्न करू. भेटत राहू त्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.